नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धा कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचे, 1 चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायची, 1 चमचा धणे पावडर घालायची आणि 1 चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालूया। पाव चमचा हिंग आणि 1 चमचा काळी मिरी पावडर घालूया। अर्धा चमचा ओवा घालायचे आणि पोहे खायचे 2 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता यामध्ये पोहे खायचे 2 चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं बटर घालायचं आहे। बटर घातल्यामुळे मस्त हा पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो। बटर ऐवजी तूप सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। बटर व्यवस्थित पूर्ण पिठाला आता लावून घ्यायचे या पद्धतीने आणि नंतर या पिठाची अशी मूठ करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं यामध्ये बटरचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे या पिठामध्ये। आता कडकडीत गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालायचे। थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो ना तसंच आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। आता या पिठातील अर्धा गोळा घ्यायचा। आता हे पीठ 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचे। इथे आपण चकली तयार करत आहोत तर त्यासाठी पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे पिठाला चिकटपणा येतो। आता या पिठाचा मी रोल तयार करून घेतलाय। आता आपल्याला चकली तयार करायची आहे तर त्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे आणि साच्याला स्टार शेपची थाळी लावून घेतली आहे। साच्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि तयार करून घेतलेलं हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचंय। आता चकली गाळून घेऊया। पाहू शकता चकली गाळताना मस्तशे चकलीला काटे येत आहे। चकली गाळताना अजिबात कुठेही तुटत नाहीये। अगदी परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे। चकलीचा शेवटचा वेळा छान चिटकवून घ्यायचा म्हणजे चकली तेलामध्ये घातल्यानंतर सुटत नाही। याच पद्धतीने दुसरी चकली सुद्धा तयार करून घेऊया। दुसरी चकली सुद्धा पाहू शकता अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। दोघही चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहे। आता चकली आपण फ्राय करून घेऊया। चकली फ्राय करण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि चकली अशी उलथाण्यावरती घ्यायची आणि मग तेलामध्ये सोडायची म्हणजे चकली अजिबात तुटत नाही। आता चकली तेलामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती चकली क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। चकलीची एक साइड फ्राय झाल्यावरती चकली उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साइडने देखील फ्राय करून घ्यायची। इथे मी या चकल्या फ्राय करून घेतल्या। चकल्या फ्राय झाल्यावरती अशा तेलामध्ये तळाला जाऊन बसतात यावरून समजायचं चकल्या छान फ्राय झाल्या। आता चकल्या काढून घेऊया। पाहू शकता मस्त अशा काटेरी चकल्या तयार झालेल्या आहे आणि कुरकुरीत देखील आहेत। याच पद्धतीने तुम्ही देखील या चकल्या तयार करून बघा। चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या या तयार होतात। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धा कप आपल्याला दही घ्यायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे, आंबट दही अजिबात वापरायचं नाही। यामध्ये त्याच कपाने अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि पाव कप मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडरमुळे पदार्थाला छान खव्यासारखी टेस्ट येते। पाव कप यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि सगळे जिन्नस 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचे आहे। इथे मी हे बॅटर छान स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा आपल्याला मँगो फ्लेवरचं इमल्शन घालायचं आहे। इमल्शनमध्ये रंग आणि फ्लेवर दोघंही ॲड असतात। छान याला फेटून घ्यायचे। इथे आज आपण मँगो फ्लेवरचा केक तयार करत आहोत तर त्यासाठी इथे आपलं हे जे मिश्रण आहे तर ते तयार झालंय। यामध्ये आता आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे तर त्यासाठी बाउलवरती एक चाळण ठेवायची। यामध्ये 1 कप मैदा घालून घ्यायचा। पोहे खायचा 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आणि हे सगळे जिन्नस चाळून घ्यायचे या पद्धतीने। असे हे सर्व जिन्नस चाळून घेतल्यामुळे केक छान हलका तयार होतो आणि जाळीदार सुद्धा बनतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला म्हणजे आपल्याला अंदाज येतो यात आपल्याला किती दूध घालायची गरज पडणार आहे। याला मी मिक्स करून घेतलंय। आता थोडं थोडं दूध घालायचंय आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। दुधाऐवजी तुम्ही ते पाणी सुद्धा वापरू शकता। याला मी छान मिक्स करून घेतलंय। आता बॅटरची थिकनेस पाहून घ्या। या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाही, असं थोडंसं घट्टच हे बॅटर ठेवायचं। हे बॅटर तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं तर अर्धा कपापैकी पाव कप दूध हे शिल्लक राहिलेलं आहे। आता केक बेक करण्यासाठी इथे मी केक टीन घेतलेला आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलंय। तयार करून घेतलेलं बॅटर आता या केक टीन मध्ये घालून घ्यायचं आहे।
असा केक टीन नसेल तर तुम्ही ते एखादा डबा सुद्धा वापरू शकता। आता टीन थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे यातील एअर बबल्स निघून जातील आणि केक अगदी परफेक्ट असा बेक होईल। आधीच मी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली होती आणि यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। आता हा केकचा टीन यामध्ये ठेवायचा आहे। झाकण ठेवून हा केक आपल्याला 30 ते 35 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती बेक करून घ्यायचा आहे। इथे मी हा केक बरोबर 35 मिनिटं बेक करून घेतलाय। याला चेक करून घेऊया। बघू शकता टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ केक चांगला बेक झालेला आहे। केक आता आपण काढून घेऊया आणि हलकासा थंड झाल्यावरती याचे पीसेस कट करून घेऊया। पाहू शकता मस्तसा मऊ लुसलुशीत स्पॉन्ज असा केक तयार झालाय। तुम्हाला यातील एक पीस दाखवते। केकला जाडी खूप सुरेख आलेली आहे आणि हा केक अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो। लहान मुलं खूप आवडीने खातील इतका चविष्ट बनतो। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धा कप साजूक तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय। यामध्ये 1.5 कप मैदा घालायचा आहे। सुरुवातीला 1 कप घातलेला आहे आणि हा अर्धा कप असा 1.5 कप मैदा घालून घेतला। मैदा सुरुवातीला छान या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा मैदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। मैदा भाजताना त्याला गॅसच्या मंद आचेवरती भाजायचा। जोपर्यंत मैद्यामधून तूप हे पूर्णपणे रिलीज होत नाही तोपर्यंत मैदा हा आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचा आहे। जसा जसा हा मैदा भाजला जातो तसं तसं या मैद्याला तूप सुटायला सुरुवात होते आणि अगदी हलका फुलका हा मैदा तयार होतो। साधारण 6 ते 7 मिनिटात इथे झाले असतील आणि पाहू शकता मैद्याला तूप सुटलेला आहे आणि याचा छान असा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत या मैद्यातून पूर्ण तूप असं वेगळं होत नाही तोपर्यंत छान याला आपल्याला भाजून घ्यायचंय। आता साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता तूप चांगलं इथे आता पूर्ण या मैद्यामधून रिलीज झालेलं आहे आणि हे मिश्रण सैलसर झालेलं आहे आणि हा मैदा भाजण्यासाठी जवळजवळ 27 मिनिटं इथे मला लागलेली आहे। गॅस बंद करायचा आणि मिश्रण गरम असताना लगेच यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची आणि पाव कप यामध्ये मिल्क पावडर घालायची आणि पोहे खायचे 2 चमचे वेलची पावडर घालून याला मिक्स करायचं। इथे मी एक टीन घेतलेला आहे केकचा, याला आधीच बटर पेपर लावून घेतलाय आणि तूप लावून ग्रीस करून घेतलंय। यावरती आपल्याला काजूचे किंवा पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे आणि गरम असतानाच लगेच हे मैद्याचं मिश्रण आपल्याला लगेच या टीन मध्ये घालून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाने छान सेट करून घ्यायचंय। आता हा टीन आपण रूम टेम्परेचर वरती 2 तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे इथे आपली बर्फी अगदी परफेक्ट अशी व्यवस्थित सेट होईल। इथे बरोबर 2 तास मी बर्फी सेट करून घेतली। आता बर्फीच्या कळा लूज करून घ्यायच्या या पद्धतीने आणि ही बर्फी आपल्याला आता डिमोल्ड करून घ्यायची आहे। पाहू शकता मस्त अशी इथे आपली ही बर्फी तयार झालेली आहे, अगदी परफेक्ट अशी डिमोल्ड झालेली आहे। यावरचा हा बटर पेपर आता काढून घेऊया आणि बर्फीचे पीसेस कट करून घेऊया। ही बर्फी मैद्याची अगदी झटपट तयार होते आणि चवीलाही अगदी भन्नाट लागते। हवे तसे लहान किंवा मोठे आवडीप्रमाणे तुम्ही या बर्फीचे पीसेस हे कट करून घेऊ शकता। तोंडात टाकताच विरघळेल इतकी चविष्ट ही बर्फी बनते। एकदा जर तुम्ही ही बर्फी बनवली तर नेहमी नेहमी बनवाल इतकी भारी तयार होते। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकी चविष्ट ही बर्फी तयार झालेली आहे। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 8 मध्यम आकाराची बटाटी घेतलेली आहे। बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि अशी पाण्यामध्ये ठेवायची, म्हणजे बटाटी काळी पडत नाही। आता बटाट्याची आपल्याला चिप्स तयार करायची आहे, तर त्यासाठी चिप्सची इथे मी किसणी घेतलेली आहे आणि या बाउलमध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि त्यामध्येच ही किसणी ठेवायची आणि असे चिप्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे चिप्स हे काळे पडत नाही। चिप्स तयार करून घेतल्यानंतर 3 ते 4 वेळेस चिप्स आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, म्हणजे या चिप्समधील जे स्टार्च असतं तर ते निघून जातं। आता कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि यामध्ये हे सगळे चिप्स घालून घ्यायचे। गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 मिनिटं हे चिप्स आपल्याला फक्त शिजवून घ्यायचे आहे। जास्त ओव्हर कुक करायचे नाही, फक्त 3 मिनिटं असे चिप्स आपल्याला या पाण्यामध्ये फक्त शिजवून घ्यायचे। चिप्स शिजवल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आणि एका सुती कापडावरती हे चिप्स आपल्याला असे घालून घ्यायचे आहे आणि फक्त पंख्याखाली 10 ते 15 मिनिटं हे चिप्स आपल्याला थोडेसे सुकवून घ्यायचे आहे, म्हणजे या चिप्समधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे, जे मॉइश्चर आहे तर ते निघून जाईल। इथे आपण सॉल्टी फ्लेवरचे चिप्स तयार करत आहोत, तर त्यासाठी पाव चमचा मीठ घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। 15 मिनिट झालेले आहे। चिप्समधील जे पाण्याचं मॉइश्चर आहे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे।
आता हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहे, तर त्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। आता हे चिप्स तेलामध्ये घालून घेऊया आणि हे चिप्स आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। चिप्स असे आपल्याला सतत मिक्स करत जायचे आहेत आणि फ्राय करायचे आहे, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि अगदी परफेक्ट असे फ्राय होतील। चिप्स फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, चिप्स हलकेसे कुरकुरीत जाणवायला लागल्यावरती यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं जे मिठाचं पाणी होतं तर ते घालून घ्यायचं आहे। पाहू शकता साधारण 50% चिप्स हे चांगले फ्राय झालेले आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिठाचं पाणी घालूया। साधारण 1 ते 2 चमचे हे पाणी यामध्ये घालायचे, म्हणजे चिप्सला छान सॉल्टी फ्लेवर येतो आणि मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत चिप्स हे तयार होतात। आता हे चिप्स आपण पूर्ण फ्राय करून घेऊया। इथे मी हे चिप्स फ्राय करून घेतले। आता याला आपण काढून घेऊया। पाहू शकता मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत जसे मार्केटमध्ये मिळतात ना तसेच हे चिप्स तयार झालेले आहे। दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अगदी भन्नाट लागतात। एका वेळेस तुम्ही हे चिप्स तयार करून ठेवले ना तर बरोबर 1 ते 1.5 महिना अजिबात खराब होत नाही। नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराचा नारळ मी फोडून घेतलेला आहे। आता या नारळाची मी साल काढून घेतलेली आहे, तुम्ही नाही काढली तरी चालू शकतं। आता या नारळाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे, तर मी नेहमी असे बटाट्याच्या स्लायसरने काप करून घेते। जर आपण सुरीने कापायला गेलं तर नारळ हे कडक असतं आणि त्यामुळे त्याचे काप लवकर कापले जात नाही, म्हणून बघा असे बटाट्याच्या स्लायसरने मी हे काप करून घेतले। अगदी पातळ असे हे काप आपले तयार होतात। प्रत्येक नारळाची साईज ही वेगळी वेगळी असू शकते, त्यामुळे हे काप आपल्याला मोजून घ्यायचे आहे। आधी 1 कप हे मोजून घेतले, हा आहे दुसरा कप आणि हा आहे तिसरा कप। बघा बरोबर 3 कप एवढे हे नारळाचे काप आहे। आता हे नारळाचे काप आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। इथे मी मोठ्या साईजचा मिक्सर घेतला आहे, त्यामुळे यामध्ये मी हे काप फिरवून घेत आहे। तुम्ही लहान भांड्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता। बघा इथे मी हे नारळाचे काप मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आता 3 कप इथे आपले नारळाचे काप होते, त्यामुळे यामध्ये 1.5 कप आपल्याला साखर घालायची आहे। आधी 1 कप घातली आणि नंतर अर्धा कप। आता त्याच कपाने अर्धा कप यामध्ये दूध घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्सरमध्ये आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे। बघा मी याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आज आपण नारळाची वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप चांगलं गरम झालं, आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत परतून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण असं सैलसर तयार होतं। आपल्याला हे सतत मिक्स करत घट्ट होईपर्यंत गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, नाहीतर हे मिश्रण लालसर तयार होतं आणि त्यामुळे वडीला रंग अजिबात चांगला येत नाही। बघा हे मिश्रण मी सतत मिक्स करत गॅसच्या अगदी मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत परतून घेतलं। एवढंच हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे, यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही, नाहीतर हे मिश्रण कोरडं होतं। आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? कढईच्या कडेला तुम्ही बघू शकता भरपूर सारं मिश्रण हे चिटकलेलं आहे आणि हे मिश्रण कोरडं झालेलं आहे। यावरनं समजायचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। दुसरी पद्धत, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा असा गोळा तयार करून बघायचा। असा याचा गोळा जर तयार झाला तर समजायचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे। त्यासाठी इथे मी एक केकचा टीन घेतला, याला तूप लावून घेतलं आणि यामध्ये एक बटर पेपर लावून घेतला। आता हे बर्फीचं मिश्रण आपल्याला या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला असं स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही वाटी सुद्धा वापरू शकता। बघा याला मी एकसारखं करून घेतलं। आता यावरती आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे यावरती कोणतेही घालू शकता। आता असे पिस्ते यावरती घालून घेतल्यानंतर पुन्हा याला स्पॅच्युलाने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पिस्ते छान या बर्फीला चिटकून बसतील। आता ही बर्फी आपल्याला 1 तास रूम टेम्परेचरवरती सेट होण्यासाठी ठेवायची आहे, पण या 1 तासातील सुरुवातीच्या 15 मिनिटांनंतर आपल्याला या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे। बघा इथे 15 मिनिट झालेले आहे आणि ही बर्फी थोडीशी थंड झालेली आहे, पूर्णपणे सेट झालेली नाहीये,
तेव्हाच आपल्याला अशा पद्धतीने या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे। जर ही बर्फी पूर्ण सेट झाली तर हिचे व्यवस्थित काप पडत नाहीत, त्यामुळे अशी थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला हिला कट करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने। बघा बर्फीचे काप मी करून घेतले। आता ही बर्फी आपल्याला पूर्णपणे सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। इथे मी बरोबर 1 तास ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवलेली होती। आता बघा आपली बर्फी छान सेट झालेली आहे। यामध्ये आपण बटर पेपर लावलेला आहे, त्यामुळे अगदी छान अशी बर्फी ही डिमोल्ड झालेली आहे। बघा बर्फी दिसायला अगदी मस्त दिसत आहे आणि जेवढी ही बर्फी दिसायला छान दिसते तेवढी चवीला ही अगदी भन्नाट लागते आणि अगदी झटपट तयार होते। तयार झाली इथे आपली छान मऊसूत अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी। चवीला अगदी छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।